तुर्की या देशाला आजवर आपण तुर्की असंच म्हणत आलेलो आहोत. पण आता तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितलेलं आहे, की त्यांच्या देशाचं नाव घेताना जे त्यांचं पारंपरिक नाव आहे तेच घ्यावं. म्हणजे आता तुर्कीला तुर्की न म्हणता तुर्के असं म्हणायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याचं स्पेलिंग आहे TURKIYE. आता हा असा बदल करण्याचा उद्देश असा आहे, की तुर्कीमधल्या जनतेमध्ये त्यांच्या राष्ट्राविषयीचा जो अभिमान आहे तो वाढायला हवा. आता ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, की या देशाने आता मिडल ईस्टमध्ये रशियाचा जो काही प्रभाव कमी झालेला आहे गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्धामध्ये गुंतल्यामुळं रशियाचा मिडल ईस्टमध्ये जो काही वावर कमी झालेला आहे, ती जागा भरून काढण्याचं ठरवलेलं आहे. आणि याचाच एक भाग म्हणून या देशाने आता सिरियामध्ये गेल्या काही वर्षांपासून जो संघर्ष सुरू आहे, या संघर्षाला कंट्रोल करण्यासाठी जोरदार हालचाली सुद्धा सुरू केलेल्या आहेत. आता या हालचालींमागं मागच्या महिन्यामध्ये इस्तंबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची सुद्धा पार्श्वभूमी आहेच. पण तुर्की हा देश अचानकच आक्रमक झालेला दिसतोय. मिडल ईस्टमध्ये याला मोठी भूमिका निभवायची आहे, रशियाची जागा घ्यायची आहे. यांची इकॉनॉमी खूपच स्ट्रॉंग आहे असं म्हणावं तर तसं सुद्धा नाहीये. तरी सुद्धा त्यांनी इतकी आक्रमक भूमिका घेण्याचं कारण काय? मग याचा शोध ज्यावेळेस घेतला त्यावेळेस लक्षात हे आलं, की 1923 मध्ये या देशाबरोबर पहिल्या महायुद्धातील विजेत्या राष्ट्रांनी एक करार केला होता. जो करार 100 वर्षासाठी असणार होता आणि तो करार 2023 मध्ये संपणार आहे. आता तुर्की म्हणजे अगोदरचं ऑटोमन एम्पायर. परत एकदा 100 वर्षाचा करार जर का संपला तर या साम्राज्याचे वेध तुर्कीला लागले आहेत की काय अशी चर्चा होताना दिसतीये. आज आपण माहिती घेऊयात ऑटोमन एम्पायरची, त्यांचा इतिहास समजून घेऊयात. तसंच मगाशी मी जो म्हणलो 100 वर्षाचा करार, तो करार काय होता हेही जाणून घेऊयात आणि तुर्कीची आजची जी आक्रमक भूमिका आहे ती कशामुळे आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला एक फॅक्ट सांगतो. तुर्की याला आता जरी तुर्के असं म्हणायचं असलं तरी सुद्धा अगोदर त्याला पॉप्युलरली टर्की सुद्धा म्हणलं जायचं. टर्की हे देशाचं नावही आहे आणि टर्की नावाचा एक पक्षी सुद्धा आहे बघा. केम्ब्रिज डिक्शनरी जर का आपण चाळली तर आपल्याला असं लक्षात येईल की टर्की याची व्याख्या अशी आहे की समथिंग दॅट फेल्स बॅडली किंवा स्टुपिड पर्सन किंवा सिली पर्सन. आता हा नवीन उच्चार जर का सुरू झाला तर तुर्के हे देशाचं नाव आहे आणि टर्की हे एका पक्षाचं नाव आहे, हे क्लिअर होऊ शकेल असा तुर्कीला विश्वास आहे. आता येऊयात तुर्कीच्या इतिहासाकडे. तुर्किश रिपब्लिक जे आहे ते स्थापन झालं 1923 मध्ये. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर 1923च्या मगाशी मी उल्लेख केलेल्या करारानुसार या कराराचं नाव आहे ट्रिटी ऑफ लाउजान. लाउजान हे स्वित्झर्लंडमधील एका जागेचं नाव आहे आणि त्याच्यामुळं याला ट्रिटी ऑफ लाउजान असं म्हणलेलं आहे. आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये खिलाफत चळवळ हे नाव वाचलेलं असणारे, ऐकलेलं असणारे. खलिफा म्हणजे कोण? तर जो ऑटोमन साम्राज्याचा प्रमुख होता. यासोबतच हा खलिफा जो आहे हा संपूर्ण मुस्लिम जगताचा नेता सुद्धा होता आणि धर्मगुरू सुद्धा होता. या ऑटोमन साम्राज्याचा इतिहास अगदी 1299 पासून सुरू होतो ते अगदी 1923 पर्यंत. आता हे जे साम्राज्य आहे याला तुर्किश एम्पायर असं सुद्धा म्हणायचे आणि बहुतांश दक्षिण पूर्व युरोप, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागामध्ये 14व्या शतकापासून ते 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या ऑटोमनांचंच राज्य होतं. उस्मान पहिला याने या साम्राज्याचा पाया रचला. उस्मान याचाच अपभ्रंश होऊन ते ऑटोमन एम्पायर झालं असं म्हणलं जातं. 1354 पर्यंत हे साम्राज्य युरोपपर्यंत पोहोचलं होतं. सुलेमान द मॅग्निफिशंट याच्या काळामध्ये हे साम्राज्य त्याच्या सर्वोच्च पातळीवरती पोहोचलं होतं. सत्तेच्या बाबतीमध्ये म्हणा, सुबत्तेच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये म्हणा. 17व्या शतकाच्या सुरुवातीला या साम्राज्यामध्ये 32 वेगवेगळे प्रांत होते आणि अंकित राज्य तर वेगळीच होती. कॉन्स्टँटिनोपल जे आजचं इस्तंबूल आहे ती या साम्राज्याची राजधानी होती आणि मेडिटेरियन सी ज्याला आपण भूमध्य समुद्र म्हणतो याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ऑटोमन एम्पायर विस्तारलेलं होतं. जवळपास 6 शतकं मिडल ईस्ट आणि युरोप याच्या केंद्रस्थानी हे साम्राज्य होतं, म्हणून याचं महत्त्व फार मोठे. जर का आपण मॅपवरती बघितलं तर तेव्हाचं ऑटोमन साम्राज्य जे आहे ते इसवी सन 1800च्या आसपास
आफ्रिकेत मोरोक्कोपर्यंत, युरोपमध्ये हंगेरीपर्यंत, थोडंसं उत्तरेला जर का गेलो तर रोमानियापर्यंत, दक्षिणेला येमेनपर्यंत आणि पूर्वेला तेव्हाचा पर्शिया आणि आजचा इराण जो आहे तिथपर्यंत पसरलेलं होतं. यासोबतच आज जे आपल्याला वेगवेगळे देश दिसत आहेत, अल्जेरिया घ्या, इजिप्त घ्या, येमेन घ्या, कुवेत घ्या, इराक घ्या, सिरिया, बल्गेरिया, ग्रीस, बोस्निया, सर्बिया, जॉर्जिया, रोमानिया, हे सर्वच्या सर्व तेव्हाच्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होते. म्हणजे मगाशी मी म्हणलं तसं जो मेडिटेरियन सी आहे किंवा जो भूमध्य समुद्र आहे याच्या आजूबाजूच्या भागावरती यांचंच साम्राज्य होतं. स्थापनेपासून ते अगदी 1725-1730 पर्यंत हे साम्राज्य सतत कोणत्या ना कोणत्या युद्धामध्ये गुंतलेलं आपल्याला दिसतं आणि हे सातत्याने युद्ध वेगवेगळे करून त्यांच्या साम्राज्याचा विस्तार सुद्धा करत होते. पण 1740 ते 1768 हा जो काळ आहे त्यांच्यासाठी तुलनेने शांततेचा काळ होता आणि याच काळामध्ये जे त्यांचे प्रतिस्पर्धी युरोपियन राष्ट्र होते किंवा रशियन साम्राज्य जे आहे हे मिलिटरीच्या दृष्टीनं त्यांच्यापेक्षा सरस होत गेलं आणि मग ऑटोमन साम्राज्य मागं पडत गेलं आणि यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. मगाशी मी म्हणलं तसं सुलेमान द मॅग्निफिशियंट याच्या अंतानंतरच खरं तर या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. पण अगोदर जे काही कमावलेलं होतं म्हणजे तो दरारा असेल, रुबाब असेल किंवा जो काही आदर असेल त्याच्यामुळं हे साम्राज्य 17व्या शतकापर्यंत, 18व्या शतकापर्यंत जसं होतं तसं त्याच पद्धतीने टिकलं. ग्रीक लोकांनी प्रयत्नपूर्वक या साम्राज्यापासून स्वतःचं स्वातंत्र्य मिळवलं. याच दरम्यान सर्बियाचा आणि या ऑटोमन साम्राज्याचा संघर्ष सुरू झाला. इजिप्त सोबत सुद्धा युद्ध सुरूच होतं. ग्रीसने प्रयत्नपूर्वक ऑटोमन साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यांच्या स्वातंत्र्याला 1830च्या लंडन प्रोटोकॉलद्वारे मान्यता सुद्धा मिळाली. आता या लंडन प्रोटोकॉलमध्ये होतं कोण तर फ्रान्स, रशिया, आयर्लंड आणि ब्रिटन. आता हा लंडन प्रोटोकॉल जो आहे 1830चा तोच खरं तर आधुनिक काळातला ऑफिशियल इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक ॲक्ट सुद्धा होता, हेही समजून घ्या. या पाठोपाठ ऑटोमन साम्राज्याचे वेगवेगळे पराभव होत गेले आणि त्याच्यामुळं ऑटोमन साम्राज्याला स्वतःमध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स करणं भाग पडलं. 1853 ते 1856 या काळामध्ये क्रिमियन युद्ध सुद्धा झालं आणि या युद्धामध्ये ऑटोमन साम्राज्याची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी झाली आणि हे साम्राज्य लयाला गेलं. आता हे युद्ध जे झालं होतं हे युद्ध कशासाठी झालं होतं तर जे युरोपियन राष्ट्र आहेत त्यांना या लयाला जात असलेल्या ऑटोमन साम्राज्यावरती किंवा कमकुवत झालेल्या ऑटोमन साम्राज्याच्या भूभागावरती स्वतःची सत्ता स्थापन करायची होती. आता मगाशी मी म्हणलं तसं ऑटोमन साम्राज्याला या क्रिमिया युद्धाची मोठी आर्थिक झळ बसली. यासोबतच त्या काळामध्ये जवळपास 2 लाख निर्वासित जे आहेत ते ऑटोमन साम्राज्यामध्ये आले. कॉकेशियस वार सुद्धा याच्या पाठोपाठ झालं आणि या काळात सुद्धा या कॉकेशियस वॉरमुळं 5 ते 7 लाख निर्वासित ऑटोमन साम्राज्यामध्ये आले. 1876च्या आसपासचा जो काळ आहे या काळामध्ये मग लक्षात आलं त्यांना की आता आपल्या इथं रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे आणि हाच ऑटोमन साम्राज्यासाठीचा फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल एरा सुद्धा होता. 1908च्या आसपास त्यांचा दुसरा कॉन्स्टिट्यूशनल एरा सुरू होतो. तुर्क रिव्होल्यूशनमुळं साम्राज्य जे होतं ऑटोमन साम्राज्य हे कॉन्स्टिट्यूशनल मोनार्कीमध्ये कन्वर्ट झालं. आता हाच काळ जो आहे हा कूपसाठी पण प्रसिद्ध आहे. कूप म्हणजे काय? कमिटी ऑफ युनियन अँड प्रोग्रेस. आणि या काळाचं वैशिष्ट्य असं होतं त्यांनी होप आणि प्रॉमिसेस जे आहेत ही मोठ्या प्रमाणात दिलेली होती. याच काळामध्ये ऑटोमन साम्राज्याची कॉन्स्टिट्यूशन जी आहे ही परत एकदा रिस्टोर करण्यात आली आणि बहुपक्षीय तिथे राजकारण सुरू झालं आणि त्यांच्या इथं संसद सुद्धा सुरू झाली. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या मिलिटरीमध्ये खूप सारे रिफॉर्म्स केले. तरी सुद्धा 1910च्या आसपास त्यांना उत्तर आफ्रिकेमधली त्यांची टेरिटरी जी आहे ती गमवावी लागली. 1912च्या बाल्कन युद्धामध्ये जवळपास सर्व युरोपियन टेरिटरी त्यांना गमवावी लागली आणि 1911च्या इटली आणि टर्किश युद्धामध्ये इटलीने तुर्कीचा बहुतांश भाग सुद्धा जिंकून घेतला. आता या सगळ्याच्या परिणाम स्वरूप असं झालं की थोडीशी सूडबुद्धी म्हणलं तरी सुद्धा चालेल, या ऑटोमन साम्राज्यानं पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी सोबत उतरण्याचा निर्णय घेतला. जर्मनी सोबत या ऑटोमनांनी रशियावरती आक्रमण केलं, ज्यामुळे रशिया, फ्रान्स, ब्रिटन यांनी ऑटोमन एम्पायर विरोधात युद्धाची घोषणा केली. पहिल्या महायुद्धामध्ये पहिली 2 वर्ष
ऑटोमन साम्राज्य ब्रिटिश सैनिकांविरुद्ध जिंकलं खरं, पण 1916 मध्ये अरब रिव्होल्ट झाला आणि सगळी गणितं जी आहेत ती बदलली आणि ही गणितं ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात गेली. ऑटोमन साम्राज्याची राजधानी इस्तंबूलवरती ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी, इटली आणि ग्रीकच्या फौजांनी ताबा मिळवला आणि 1920 मध्ये ऑटोमन साम्राज्याचं पार्टिशन करण्याचं ठरलं. जे ऑटोमन साम्राज्य केवळ नावापुरतं उरलेलं होतं, त्या भागातून सुद्धा नवनवीन देश उदयाला आले. आता याच्यामुळं झालं काय? या सर्व घडामोडींच्या विरोधात या तुर्कीने परत नव्याने युद्ध छेडलं. आजच्या दिवशी जो काही तुर्की देश दिसतो, तो मी मगाशी म्हणलं तसं निर्माण झाला ट्रिटी ऑफ लौजान याच्यानुसार. या करारानुसार तुर्कीला त्यांचा स्वतःचा मोठा भूभाग जो आहे तो गमवावा लागला आणि तेव्हाच्या युनायटेड किंगडमनं तुर्कीवरती मोठ्या प्रमाणामध्ये अनफेअर आणि पेनफुल अशा कंडिशन्स टाकल्या. त्यांनी जो मुस्लिमांचा धर्मगुरू होता खलिफा, हे पद जे आहे ते अबॉलिश केलं. यासोबतच खलिफाला त्याच्या संपूर्ण कुटुंबासहित तुर्की जो हा देश आहे हा सोडावा लागला. त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आणि तुर्की हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून त्यांनी उदयाला आणला. यासोबतच तुर्कीला ऑइल एक्सप्लोरेशन पासून दूर ठेवलं. ब्लॅक सी आणि मर्मरा सी याच्यामध्ये जो भूमध्य समुद्र जो आहे हा सगळा इंटरनॅशनल कॉरिडॉर त्यांनी घोषित केला आणि या भागातून जी काही जहाजं जाणार आहेत, या जहाजांकडून तुर्की हा देश कोणत्याही स्वरूपात महसूल गोळा करू शकणार नाही, त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचा कर लावू शकणार नाही, अशी ही अट त्यांनी टाकली होती. तुर्कीच्या दृष्टीने पूर्णपणे एकांगी असणारा हा करार जो आहे 1923 ते 2023 असा 100 वर्षासाठी असणार होता, जो की 2023 मध्ये संपणार आहे. आता बघा, जर्मनीवरती सुद्धा पहिल्या महायुद्धानंतर निर्बंध लादलेले होते, पण जर्मनीने काही वर्षच हे निर्बंध जे आहेत ते पाळले, पण 1930च्या आसपास त्यांनी ते निर्बंध जे आहेत ते अगदी धुडकावून लावले. पण तुर्की या देशाने 1923 पासून ते 2023 पर्यंत तब्बल 100 वर्ष या कराराचं, त्यांनी टाकलेल्या निर्बंधांचं पालन केलेलं आहे आणि आता हा करार 2023 मध्ये संपणार आहे. आता एर्दोगॉन यांच्यानुसार तुर्की विल एंटर न्यू एरा, कारण आता हा देश ऑइल एक्सप्लोरेशन करू शकणार आहे आणि जे ऑइल उत्पादक देश आहेत यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसेल आणि स्वतःची भरभराट सुद्धा करून घेऊ शकणार आहे. यासोबतच बॉस्फरस स्ट्रेट जो आहे, इथून जाणारे जे जहाज आहेत त्यांच्याकडून तो आता कर सुद्धा घेऊ शकतो आणि तो त्यांचा हक्क आहे असे सांगितलं जातं. ब्लॅक सी आणि मर्मरा सी यांच्या दरम्यान चॅनल बांधण्यासाठी हा देश नव्याने प्रयत्न करू शकतो, ज्याच्यामुळं भूमध्य समुद्रामध्ये जाणं जहाजांना सोपं होईल आणि तुर्कीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महसूल जो आहे तो उपलब्ध होईल. आता लौंजाच्या करारानं तुर्कीला हे सर्व करण्यापासून रोखलं होतं, म्हणून हा करार संपणं हे तुर्कीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. यासोबतच मोसूल या भागामध्ये सुद्धा तुर्कीने आघाडी उघडलेली दिसते. तसं बघायला गेलं तर मोसूल हा इराकचा भाग आहे. ऑटोमन साम्राज्याचा तो महत्त्वाचा भाग होता, पण पहिल्या महायुद्धानंतर तो इराकला जोडला गेला आणि याचमुळं परत एकदा तुर्की हा भाग स्वतःच्या देशाला जोडण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतं. मुळामध्ये हा मोसूल जो भाग जो आहे इराकला जोडला गेला, तेव्हा इट वॉज कंडिशनल ऑन इट नॉट टू चेंज इट्स बॉर्डर्स ऑर इट्स स्टॅच्यू ॲट द टाइम विच हॅज चेंज्ड ओव्हर द पास्ट डिकेड्स, असं तुर्किश प्रोफेसर मुस्तफा सिद्की बिल्गन यांचं मत आहे. म्हणजे काय, ज्या स्वरूपात दिला गेला होता त्याच स्वरूपामध्ये त्यांनी तो भाग ठेवणं अपेक्षित होतं. त्याच्या बॉर्डर वगैरे हे काही चेंज करणं अपेक्षित नव्हतं, पण तसं झालेलं आहे. म्हणून तुर्की मोसूल हा भाग मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतं असं म्हणलं जाते. यासोबतच या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या तेलाचे साठे सुद्धा असू शकतात, म्हणून हा भाग महत्त्वाचा आहे. ट्रिटी ऑफ लौजान जो आहे हा ट्रिटी ऑफ नानकिंग याच्या प्रमाणेच आहे असं तुर्कीचं मत आहे. आता ट्रिटी ऑफ नानकिंग काय आहे, तर चीनने हाँगकाँग हा जो भाग आहे हा ब्रिटनला दिला होता ट्रिटी ऑफ नानकिंग नुसार आणि आता सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या आपल्याला माहिती आहेत, पण तो आपल्या चर्चेचा मुद्दा नाहीये. पण 1923चा जो करार आहे तो आता संपणार आहे. 2016 मध्ये तुर्कीमध्ये अनपेक्षित असा लष्करी उठाव झाला होता. तसंच सध्या मोसूलमध्ये इस्लामिक स्टेट विरोधात त्यांचं युद्ध जे आहे ते सुरूच आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे की तुर्की परत एकदा ऑटोमन साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न करेल, जिओपॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक मॅप जो आहे तो चेंज करण्याचा प्रयत्न करेल आणि या संदर्भातल्या प्रयत्नांचाच भाग म्हणून
तुर्कीने मिडल ईस्टमध्ये रशियाचा जो काही प्रभाव कमी झालेला आहे, रशिया युक्रेन युद्धामध्ये गुंतल्यामुळे जो काही त्यांचा वावर कमी झालेला आहे, त्याचा फायदा घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी सिरियामध्ये जो काही संघर्ष सुरू आहे, त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला दिसतोय. रशिया सध्या मगाशी मी म्हणलं तसं युक्रेन युद्धामध्ये व्यस्त आहे. कझाकस्तान जो त्यांचा मित्र होता, तो मित्राच्या यादीतून बाजूला पडलेला आहे. अशा वेळेस तुर्कीला परत एकदा मध्य पूर्व देशांमध्ये स्वतःचं स्थान नव्याने निर्माण करण्यासाठी आणि आधीच्या ऑटोमन साम्राज्याच्या चर्चेला बळ देण्यासाठी सिरिया संघर्षामध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्यासारखं सबळ कारण सध्या तरी सापडणार नाही असं म्हणलं जातंय. एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय बघा. म्हणजे युक्रेन हा आमचाच भाग होता म्हणून रशियाने आक्रमण केलेलं दिसतंय. हाँगकाँग हा आमचाच भाग आहे, तैवान हा आमचाच भाग आहे म्हणून चीन आक्रमक झालेलं दिसतंय. तसंच मोसूल हा आमचाच भाग आहे म्हणून तुर्की सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आक्रमक झालेलं दिसेल. या सर्व घडामोडींमुळे जागतिक शांतता आणि अर्थकारण बिघडते हे नक्की. आणि तुर्कीमधल्या विरोधी पक्षांचं जर का मत ऐकलं तर त्यांच्यानुसार ऑटोमन साम्राज्याचं सुवर्ण युग याच्याविषयीची चर्चा सुरू करणं किंवा तुर्कीचा आता प्रोनाउन्सिएशन जे आहे त्याचा उच्चार जो आहे तो टुर्के असं करणं आणि याच्यामुळं लोकांमध्ये राष्ट्राभिमान जागृत होईल असं बोलणं हे सर्व मूळ समस्यांपासून लक्ष भटकवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत असं म्हणलं जातंय. आता सध्या तरी 1923चा जो करार आहे तो 2023 मध्ये संपल्यानंतर तुर्की जे मिडल ईस्ट देश आहेत यांचं नेतृत्व करण्यासाठी किंवा ऑइल प्रोड्युसिंग देशांचं नेतृत्व करण्यासाठी किंवा जे मुस्लिम जगत आहे यांचं नेतृत्व करण्यासाठी आग्रही असेल हे निश्चितपणे. आणि परत एकदा तुर्कीला जगाचा फोकस स्वतःवरती आणायचा आहे आणि त्याच्यासाठीच ते जोमाने प्रयत्न करतील हे एर्दोगन यांच्या एकूण वक्तव्यांवरून आपल्याला लक्षात येताना दिसतंय. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.